नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लायब्ररी या कथेचा भाग दुसरा. लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मागच्या भागात आपण पाहिलं की श्रेयाने ते जाडजूड पुस्तक बाहेर काढले आणि टेबलावर मांडले. पुस्तकावर एक लाल रंगाचे कव्हर होते. ते हाताला स्पर्श करण्यासाठी अगदीच गुळगुळीत आणि मऊ लागत होते. शिवाय त्यावर अनेक सुरकुत्या पडल्या होत्या, जसे की कव्हर नाही ती कातडीच आहे. आता पुढे छताहून खाली लटकणाऱ्या बल्बचा उजेड दोन शेल्फच्या मधल्या बाकांवर अगदी मोजक्या प्रमाणामध्ये पडत होता. या खोलीमध्ये जितकी गहरी शांतता होती तितकाच गहिरा अंधार खोलीच्या कोनाड्यात पडला होता. एका कोपऱ्यात एक जाळीची खिडकीसुद्धा होती, जेथून बाहेरील भिंतीला चिकटलेली झाडी दिसत होती. त्या दिशेने पाहता असा आभास निर्माण होई जसे कोणीतरी खिडकी वाटे डोकावून आतमध्ये बघत आहे. श्रेयाचे लक्ष त्या नव्या पुस्तकात गुंतले होते. श्रेयाने टेबलावर ते पुस्तक मांडले आणि त्याच्या मुखपृष्ठभागावर हात फिरवला. त्या कव्हरचा स्पर्श अगदी अनोळखी होता, कुठेतरी गुळगुळीत आणि सुरकुतलेला. हाताचा तळवा त्यावर फिरवतेवेळी जाणवत होतं की ते कव्हर सैल आहे, ओढले जात आहे. खाली पुठ्ठ्यावरील त्याचा डिंक निघाला आहे, पण कडा मात्र शिवून घेतलेल्या आहेत धाग्या दोऱ्यांनी. वाव, काय बाइंडिंग आहे याची. श्रेयाच्या समोरच उजव्या कोपऱ्यात ती जिथून खाली आली तिथून बाहेर पडण्याचा मार्ग होता. तो लाल दरवाजा मागे भिंतीला चिकटलेला दिसत होता. श्रेयाने पुस्तकाचे कव्हर उघडले आणि ते उघडताच आतील पहिले पिवळे पान समोर आले. पुस्तक उघडताच एक दर्प नाकात शिरला, अगदी अनोळखी असा दर्प. ते पान कोरे होते, अगदीच पातळ, जीर्ण, अंमली झाले होते. श्रेयाने ते कोरे पान अलगद उघडून बाजूला केले आणि पहिलाच शब्द त्या पुस्तकातून अंगावर आला, जो एकाच पानावर तो शब्द लिहिला होता, सावधान. अगदी लालभडक शाईमध्ये. फॉन्ट तर असा जसा वितळणाऱ्या मेणबत्तीचे मेण काना मात्र्यावरून विरघळत आहे, अशा प्रकारे त्याचे फॉन्ट होते. श्रेयाला मात्र ते रोचक वाटले, अगदी मनाला हवं तसं आकर्षक. श्रेयाने पान उचलून पलटले आणि त्याखाली काही ओळी लिहिलेल्या दिसून आल्या, ज्या त्याच हुबेहूब फॉन्ट आणि इंकमध्ये लिहिलेल्या होत्या. मानवा, सावधान. या विधीचे पारायण तुला अंधकाराच्या त्या जगात घेऊन जाईल जेथून कधीही माघार होणार नाही. या ओळी वाचताच श्रेयाच्या अंगावर सरसरून काटा फुटला. श्रेयाने पुढील पान उलटले आणि सर्वात प्रथम एक भयानक चित्र तिच्या पुढे आले. काळ्या रंगाच्या आउटलाईनमध्ये चित्तरलेले एक भयान चित्र, ज्या चित्रावर सर्वात वरती एक शीर्षक लिहिले होते, मुंडबळी. चित्रामध्ये एक शीरविरहित राक्षसी देहाची मूर्ती उभी होती. त्या मूर्तीने फांगलेल्या फांद्याप्रमाणे आपले हाताचे पंजे विस्तारले होते. त्याचे 2 पाय गुडघ्यात वाकून दोन्ही दिशेने पसरले होते. त्याच्या खांद्यावर मुंडके नव्हते. त्याच्या पुढ्यात पांढरं लंगोट नेसलेला एक मनुष्य पडला होता. मनुष्याच्या पुढ्यात एक थाळी होती. या विधीद्वारे सैतानाला नरमुंड अर्पण करून नवा चेहरा धारण करण्याची सिद्धी प्राप्त होते. श्रेयाने पान पलटून पाहिलं आणि दुसऱ्याच पानावरती एका केसाळ मांत्रिकाने कमरे इतके काळे धोतर, वरती उघडा बंब देह, विखुरलेले केस, छातीवर दाढी, उग्र मुद्रा, हातामध्ये धारदार पात्याचे शस्त्र घेऊन त्याने नरमानवाच्या मुंडके धडा वेगळे केले होते, जे थेट समोरच्या ताटात पडले होते. श्रेयाची क्षणभर दातखीळ बसली. झटकन तिने ते पान पलटले आणि पुढील पान उघडले. यावेळी पानावर चित्र नव्हते, तर फक्त मजकूर होता. श्रेयाने हात बाजूला काढून तपासले. आणखी कोणतेही भयंकर चित्र नाही याची खात्री करून घेतली. श्रेयाने एक मोठा श्वास घेत तो श्वास सोडून दिला. हुश, खूपच भयानक आहे तर हे, ती मनातच म्हणाली. ही 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 असा आवाज आला. श्रेया तो आवाज ऐकताच दचकून उडाली. चटकन तिची नजर त्या उघड्या दाराच्या दिशेने पडली. त्या दाराकडे पाहताच असं भासलं जणू एक सावली चौकटीच्या आड
तिकडे सरकली आहे. कोण कोण आहे? ग्रंथपाल तुम्ही आहात का? श्रेयाने थोडं घाबरतच विचारलं. श्रेयाने पुस्तक तिथेच सोडलं आणि ती चालत चालत दाराशी आली. दाराजवळ येत तिने बाहेर डोकावून बघितलं. बाहेर अगदीच सामसूम होतं. समोर रिकामे शेल्फ्स होते आणि तिथे कुठेच ग्रंथपालही दिसत नव्हता. पण मग तो हसण्याचा आवाज, कोण हसलं असेल? ती मनात विचार करत होती. श्रेया स्वतःशीच बडबडत पुन्हा आपल्या जागेवर निघून आली. बाकावर बसली आणि तिने पुन्हा पुस्तकात डोके घालून वाचायला सुरुवात केली. पुढील बळीचे शीर्षक होते कातबळी. कात या विधीद्वारे बळीच्या त्वचेला शरीरावरून धारदार शस्त्राने कापून वेगळे केले जाते आणि त्याचा वापर सैतानाच्या आवडीच्या वस्तू शिवण्यासाठी केला जातो. सैतानाचे वस्त्र, सैतानाचा बटवा इत्यादी. श्रेयाचे डोळे विस्फारले होते. या पुस्तकात अतिशय विकृत, विक्षिप्त आणि अघोरी प्रकार लिहिण्यात आला होता. पण मन आता माघार घेत नव्हतं. ती पानं पालटत होती. अंतर्मनाचे खोल पाश त्या पुस्तकांशी जोडले गेले होते. एक दोषी लालसा त्यात अधिकाधिक गुंतण्यासाठी तिला प्रवृत्त करत होती. पुढील पानांवर तिला अपेक्षित असलेलं तेच चित्र दिसलं, ज्यामध्ये एक मांत्रिक बळीच्या अंगावरील कात वेगळी करतो आहे. जमिनीवर रक्ताचा थर जमा झाला आहे. श्रेयाला त्या चित्रातील पीडिताच्या किंकाळ्या ऐकायला येत होत्या. मांत्रिकाच्या चेहऱ्यावरील विकृत हसू विस्फारलेले दिसत होते. त्याच्या आसुरी हसण्याचा आवाज कानांवर घुमत होता. हा सेवाभाव आहे. पीडिताच्या यातनादायी किंकाळ्या सैतानाला मधुर संगीताप्रमाणे लुभावतात. श्रेया वाचनात गुंग झालीच होती की इकडे दाराचा आवाज आला. करकरता आवाज, दरवाजा बंद होण्याचा आवाज. श्रेयाने ते बंद होणाऱ्या दाराकडे पाहिलं. ती जागची उठण्यासाठी धडपड करत होती. दार आता जोराने आदळून बंद होणार होते की त्याच क्षणी श्रेया उठली आणि तेव्हाच दारावर बाहेरून एक हात आला. ते बंद होणारे दार कोणीतरी आपल्या हाताने अडवून धरले होते. तो हात एका मुलीचा होता. ती दार उघडून थेट आत आली. ती अगदी श्रेयाच्या वयाची होती. डोक्यावरील केस दोन्ही खांद्यांवर आणि गालावर आले होते. सडपातळ देह, सडसडीत हातपाय. श्रेयाने वरतून खालपर्यंत नजर फिरवली तेव्हा पाहिलं की तिच्या पायात वाहना नव्हत्याच. तिचे पाय अनवाणी होते. अंगात फुलांचा फ्रॉक वजा वनपीस होता. तिचा चेहरा निस्तेज होता. नाक टोकदार आणि ती एका अंगाने सरळ चालत कपाटाच्या पलीकडे जाऊन नाहीशी झाली. हे हॅलो. तिचा चेहरा देखील इतका साधारण होता की पाहताच कोणीही दुसऱ्या क्षणी विसरून जाईल. श्रेया तिला पाहण्यासाठी आपल्या बाकावरची उठली आणि चालत त्या कपाटाच्या पलीकडे पाहायला गेली. पण कपाटाच्या पलीकडे इतका काळोख होता की त्या काळोखाला पाहता श्रेयाच्या छातीत धस झालं. ती मुलगी त्या काळोखात कुठे दिसेनाशी झाली होती. श्रेयाची हिंमत होईनाशी झाली होती पुढे जाऊन तिला पाहण्याची. श्रेयाने भिंतीवरील स्विचबोर्डजवळ जात बटन दाबून दिवे लावण्याचा प्रयत्न केला. पण त्या आळीतील एकही दिवा पेटला नाही. उलट ती बसल्या ठिकाणी टांगलेला दिवा आपोआप चुरचुरला. श्रेयाने दचकून त्वरित स्विचबोर्डवरून आपला हात बाजूला काढून घेतला. मागे वळून तिने दाराकडे जरा वेगात पावले वाढवली. बाहेर तो ग्रंथपाल असेल तर त्याच्याकडे चौकशी करावी. पण पुन्हा त्या ठेंगण्याची ती विचित्र नजर झेलावी लागणार या विचाराने श्रेयाने माघार घेतली. त्या अंधारात शिरून तिला खोल तपास करण्याची मुळीच इच्छा नव्हती. ती जी कोणी मुलगी असेल तिला अंधारात बसण्याची इच्छा असावी. आपण तिच्या एकांतामध्ये दखल न दिलेलीच बरी. श्रेया एक मोठा श्वास घेऊन आपल्या पुस्तकाच्या दिशेने निघून आली. त्या विचित्र विधी पुस्तिकेतील विधीचा, विकृतीचा स्तर अधिकाधिक वाढत चालला होता. श्रेया पाठीमागे वळून आपल्या बाकाच्या दिशेने आली आणि पुन्हा बाकावर ठाण मांडून बसली. पुन्हा त्याच विकृत पुस्तकातील अघोरी बळीचे प्रकार वाचण्यात ती हरवून गेली. श्रेयाने दुसरा बळीविधी वाचून पूर्ण केला होता. ती आता तिसऱ्या विधीचा प्रकार वाचण्याच्या बेतात होती. त्या पुस्तकात पुढील पानावर एकच चित्र छापलेलं दिसून आले. त्या चित्रामध्ये तोच विचित्र मांत्रिक आपल्या बळीच्या कुऱ्हाडीला धार लावतो आहे. हा भयानक, कर्णकर्कश आणि ठळक आवाज श्रेयाच्या कानी घुमला. श्रेयाच्या सर्वांगावरून अगदी सरसरून शहारा फुटला. शरीर ताठ झाले. हा आवाज आपला आभास होता की खरोखर कुठेतरी कोणीतरी कुऱ्हाडीच्या पात्याला धार लावत होतं. तिला कळेनासं झालं. श्रेयाने दचकून मागे पुढे पाहिलं.
हवेतील गारठा आता हळूहळू वाढतच होता. त्या ग्रंथालयात कुऱ्हाड किंवा मांत्रिकासारखी गोष्ट असणे अशक्यच होते, नाही का? त्यात या शांततेला चिरणारा आणखी एक मंद ध्वनी श्रेयाने ऐकला. कोणीतरी कुजबूज करत होतं, अगदी हलक्या आवाजात. श्रेयाने बसल्या ठिकाणीच आवाजाच्या रोखीने आपल्या डाव्या हाताला पाहिलं. तिच्या डोक्यावरील बल्बचा उजेड त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचणे अशक्य होते. सभोवतालचा काळोख या उजेडाला देखील कसे तरी सहन करत होता. त्याच्याने शक्य असतेच तर सहज त्याने हा काळोख गिळून टाकला असता. श्रेया त्या आवाजाच्या रोखीने चालत निघाली. मंद गतीने चालत टेबलावर हात ठेवत ती पुढे निघाली. हळूहळू बल्बचा उजेड आता मागे पडत होता आणि श्रेयाच्या काळोखात प्रवेश होत होता. श्रेयाने कोपरा गाठला आणि आता कुजबुजणारा आवाज मुसमुसणारा आवाजासारखा झाला. त्याने माझ्यासोबत हे काय केलं? हे काय केलं त्याने माझ्यासोबत? श्रेयाने त्या अंधारामध्ये अगदीच गडद अशी काळी छायाकृती उभी होती. ती पाहता श्रेयाने ओळखली की ही तीच मुलगी आहे जी आता आपल्या समोरून गेली होती. श्रेयाने फुटभर अंतरावर उभ्या त्या मुलीला आपला हात वाढवला. तिच्या पाठीवरती तिने आपला हात टेकवला. त्या मुलीच्या कायेचा स्पर्श अगदी बर्फाहून अधिक थंडगार भासत होता. अचानक त्या मुलीचे मुसमुसणे थांबले. तू इथे नको यायला हवं होतं. तिच्या मुखावाटे अगदी वेगात शब्द बोलले गेले. तोच डावीकडे अंधारात एक मेणबत्ती आपोआप पेटली. मेणबत्ती पेटताक्षणी श्रेयाला भिंतीच्या खिडकीमध्ये काचेच्या तावदानावर तिचे खरे रूप दिसले. तिच्या खांद्यावर तिचं शिर नव्हतं. श्रेयाने पुन्हा समोर पाहिलं आणि तितक्यात एका थाळीचा ठणठण आवाज आला. जसे एखादी अवजड गोष्ट त्या थाळीत पडली आहे. श्रेयाला आता फक्त अंधारात धडाची सावली दिसत होती. त्या सावलीमध्ये तिच्या खांद्यावर तिचं मुंडकं उपस्थित नव्हतं. काय केलं त्याने हे तुझ्यासोबत? श्रेयाने पायाजवळ आलेला आपला आवाज पाहण्यासाठी मान खाली केली आणि एका पितळी थाळीत रक्ताच्या थरात तिला त्या मुलीचे कापलेले शिर दिसू लागले. श्रेयाने तिच्या खांद्यावरील हात बाजूला करत जीवाच्या अगदी आकांताने किंचाळायला सुरुवात केली. तशीच ती थरथर त्या अंगाने दाराकडे धावत आली. पण दरवाजा ती पोहोचण्यापूर्वीच धाडकन बंद झाला होता. श्रेया खूपच घाबरली. उघडा उघडा ग्रंथपाल, कोणी आहे का? ग्रंथपाल, तुम्ही आहात का तिथे? दार उघडा प्लीज. हॅलो हॅलो, वाचवा वाचवा. श्रेया जीवाच्या आकांताने ओरडत होती. आणि इकडे रिसेप्शन टेबलवरती कानांवर पडलेला आवाज दुर्लक्षित करत ग्रंथपाल काहीतरी लिहिण्यात हरवून गेला होता. श्रेयाने जोरात किंचाळत हातपाय झाडायला सुरुवात केली. हातपाय झाडतेवेळी मात्र तिच्या हाताचा कोपरा टेबलाच्या लाकडाला धडकला. कोपऱ्यातून मुंग्या निघाल्यावर तिने झटकन डोळे उघडले आणि डोळे उघडताच तिला समोर टेबलावर मांडलेले पुस्तक दिसले. ना कोणी शिरहीन धडाची मुलगी आणि ना कुठला आरसा. श्रेया आपल्या जागेवरून हल्लीसुद्धा नव्हती. तिचे श्वास वाढले होते. समोर मांडलेल्या विधी पुस्तकातील दुसऱ्या विधीचे भयान चित्र जसेच्या तसे दिसत होते. मग आता आपण अनुभवलं ते काय होतं नक्की? भास की स्वप्न? श्रेयाने उठून येत दरवाजा पाहिला. दरवाजा सताड उघडा होता. ती दारापर्यंत चालत आली. दारातून बाहेर तिने डोकावून पाहिलं. बाहेर निव्वळ शांतता पसरली होती. या शांततेमध्ये ग्रंथपाल कुठे दिसेनासा झाला होता. श्रेयाची इथे थांबण्याची इच्छा राहिली नव्हती. घड्याळात 6 वाजायला आले होते. बाहेर झाकोळ पडली होती. हवं तर ती उद्या पुन्हा इथे येऊ शकणार होती. पण यावेळी तिची इथे थांबण्याची जराशीही इच्छा उरली नव्हती. श्रेया त्या खोलीतून बाहेर पडली. बाहेर पडताच ती भराभर पावले टाकत पुस्तकांच्या कपाटातून बाहेर आली. समोर लायब्ररीचा दरवाजा दिसला. दरवाजा बंद दिसत होता. श्रेया चालत चालत जरा घाबरतच आणि जरा वेगानेच त्या दाराशी आली. उजवीकडे रिसेप्शन टेबल होता, पण तिथे सध्या ग्रंथपाल हजर नव्हता. तो नाही आहे तर हीच संधी आहे निघून जाण्याची. श्रेया आपली बॅग घेण्यासाठी रॅकजवळ आली. रॅकमधून तिने आपली बॅग बाहेर काढली आणि दाराजवळ आली. दाराला आतमधून कडी नव्हती. श्रेयाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा काही केल्या उघडला नाही. श्रेयाने दोन्ही हातांनी हँडल पकडून जोरात ओढला,
पण एक हँडल अक्षरशः तुटून हातामध्ये आला. श्रेयाने त्वरित खिडकीच्या दिशेने धाव घेतली. खिडकीचे हँडल ओढून पाहिले. अडसर देखील मोकळे होते, परंतु खिडकीसुद्धा दाराप्रमाणे उघडेनाशी झाली होती. श्रेयाच्या अवस्थेमध्ये आता गहिऱ्या भीतीचा समावेश झाला. आपण इथे अडकलोय की अडकवले गेलोय हा प्रश्न सुटेना. श्रेयाने त्वरित आपला मोबाईल फोन बाहेर काढला आणि सर्वात वरच्या रिसेंट नंबरवर कॉल लावला. तो नंबर नेहाचा होता. श्रेयाने ऐकलं की रिंग जात आहे आणि काही रिंग होताच नेहाने तिकडे कॉल रिसीव्ह केला. नेहा प्लीज इकडे ये. मी अडकली आहे गं. मी अडकली आहे या लायब्ररीमध्ये. नेहा नेहा श्रेया म्हणत होती. आणि अचानक कॉलवरती एक आवाज आला. एक हसण्याचा आवाज, खदखदून हसण्याचा आवाज. तो आवाज नेहाचा नव्हता. करडा, घोगरा, अतिशय खोल असा हसण्याचा तो आवाज होता. आता तुझी सुटका नाही, ही 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 असा अगदी घोगरा असा आवाज तो होता. हा आवाज ओळखीचा वाटत होता, अगदी ओळखीचा. हा आवाज हुबेहूब त्याच ग्रंथपालचा आवाज होता. श्रेयाच्या हातून तिचा मोबाईल फोन तसाच खाली पडला. खाली पडलेल्या फोनमधून देखील त्याचा खदखदून हसण्याचा आवाज येऊ लागला आणि अचानक तो बंद पडला. आवाज बंद होताच पुन्हा शांततेचे जंजाळ पसरले. या गहिऱ्या शांततेचा पडदा भेदणारा एक नवा ध्वनी निर्माण झाला. श्रेया अतिशय घाबरली होती. टप 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 असा ध्वनी निर्माण झाला. त्याच्या बुटांचा तो आवाज होता, त्याच्या चालण्याचा तो आवाज. तो समोरून चालत येत होता. एका कपाटाच्या आड बाजूने डोकावून पाहत पाहत तो रिसेप्शन टेबलकडे येत होता. त्याची आणि श्रेयाची नजरानजर झाली. तो तिथे श्रेयापासून काही अंतरावर होता. आपल्या टेबलजवळ तो उभा राहून श्रेयाला म्हणाला, काय झालं? तुमचा चेहरा असा पांढरा का पडलाय? त्याने श्रेयाला विचारलं. श्रेया जागेवर लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे खट्ट उभी होती. आत्ताच तिने याच माणसाचा आवाज आपल्या मोबाईल फोनमध्ये हसताना ऐकला होता. तो चालत आपल्या रिसेप्शन टेबलकडे वळला. वळसा घालून चालत तो आत शिरला आणि अचानक दिसेनासा झाला. त्याची उंची 4 फूट इतकी असावी. तो टेबलाच्या आड जाऊन काहीतरी खटपट करीत होता. खटपट करीतच तो म्हणत होता, झालं का पुस्तक वाचून? विधी समजले का सर्व? ओह नाही, तुम्ही तर 2च विधी वाचले आहेत ना? आणि तो धारदार कुऱ्हाड आपल्या खांद्यावर टाकून रिसेप्शन टेबलच्या पलीकडून बाहेर आला. श्रेयाची पाचावर धारण बसली. हातापायांना कंप सुटला आणि तो पुढे येऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर खुणशी आणि आसुरी भाव उमटले होते. तो डोळे वटारून अगदी श्रेयाकडे पाहत पाहत म्हणाला, बऱ्याच वर्षांनी कोणीतरी हाती लागले. तुझे डोळे खूप छान आहेत. तुझी त्वचा खूप कोमल आहे. तुझे दात तर मोत्यांचे. ती नाजूक बोटं, त्यांचा हार किती सुंदर होईल नाही का? तू तर सर्व विधीसाठी पूरक आहेस श्रेया. सर्व विधीचा एकच बळी, ही ही ही. अचानक ग्रंथालयातील सर्व दिवे तडतडले. त्या जागेतील आसुरी शक्ती जागी झाली होती. त्याचा सूत्रधार हाच ग्रंथपाल होता. जेव्हा दिवे बंद चालू झाले तेव्हा त्याच्या सावलीतून त्याचे खरे रूप समोर आले. त्याच्या सावलीवर श्रेयाची नजर पडली आणि तिथूनच ती नजर त्याच्यावर पडली. तो आपल्या खऱ्या रूपात आला. अर्धनग्न देह, डोक्यावर पिंजारलेले केस, छातीवर वाढलेली दाढी, वाढलेल्या मिशा, लाल भडक निखाऱ्यासम राक्षसी डोळे, कमरेखाली गुडघ्या इतके धोतर. त्याच्या गळ्यात मानवी दंतकाची माळ लटकत होती. त्याचं हे आसुरी, हिंसक, अमानवीय रूप कुठल्याही राक्षसापेक्षा कमी नव्हतं. तो पुढे एक पाऊल सरसावला. श्रेया जागेवर भूत बनून उभी होती की पायाजवळ पडलेला मोबाईल फोन व्हायब्रेट झाला. श्रेया त्या आवाजाने, त्या संकेताने सावध झाली. तिने खाली पाहिलं तर स्क्रीनवर एक मेसेज झळकत होता. मेसेज तिच्या फ्रेंडचा म्हणजेच नेहाचा होता. गेट आउट ऑफ देअर नाऊ. तिथून बाहेर पड आत्ताच्या आत्ता, असा तो नेहाचा मेसेज होता. श्रेया पटकन फोन उचलण्यासाठी खाली झुकली. श्रेयाने मान वर करून पाहिलं आणि तोच तिच्या शरीरावर कुऱ्हाडीचा वार आला. श्रेयाने लगेच त्याच क्षणात स्वतःला कसेबसे मागे ओढले आणि तो वार चुकला. श्रेया त्याच्यापासून पिच्छा सोडवून धावत सुटली.
घामाघूम, भयभीत, असहाय्य श्रेया ऊर फुटेस्तोवर धावत सुटली. मध्येच बाकाला अडखळत खाली पडली. मागे वळून पाहिलं तर तो चालत चालत आपली कुऱ्हाड ओढत ओढत श्रेयाच्या दिशेने येतच होता. श्रेया आता अतिशय घाबरली होती. पुढे जाऊन श्रेयासोबत काय होणार आहे हे पाहण्यासाठी भाग 3 लवकरच येत आहे. हा भाग अंतिम भाग असणार आहे. जर भाग पहिला आणि दुसरा पाहिला नसेल तर दोघींचीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंटद्वारे कमेंट करून कळवा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशी छान कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.